नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू नव्याच किचन। तर मग फ्रेंड्स, आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत टेस्टी तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याची चटणी। तर मग फ्रेंड्स, ही शेंगदाणा चटणी बनवणं अतिशय सोपं आहे व तुम्हाला कधी भाजी वगैरे खायला आवडत नसेल व खूप भूक लागली असेल तर तुम्ही ह्या चटणीसोबत पोळी इझिली खाऊ शकतात किंवा तुम्ही कुठं प्रवासामध्ये पण ही चटणी इझिली सोबत घेऊन जाऊ शकता व ही चटणी बनवणं अतिशय सोपं आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे। तर मग फ्रेंड्स, आपण आज ही तोंडी लावायची चटणी कशी बनवायची व ती चटणी बनवण्यासाठी काय काय लागते ते आज पाहूयात। तर चला मग फ्रेंड्स, आज आपण बनवूयात ही टेस्टी शेंगदाणा लसूण चटणी। तर सगळ्यात अगोदर चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण घेऊयात। तर मग आपण शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी घेऊया 2-4 लाल मिर्च, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, 2 चम्मच लाल तिखट घेऊया आपण, 1 बाउल शेंगदाणे घेऊयात, 1 मोठा चम्मच जिरं घेऊया आणि आपापल्या चवीनुसार मीठ। तर एवढे साहित्य आपल्याला शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी लागते। अगदी कमी सामानामध्ये ही टेस्टी चटणी बनवून तयार होते। तर चला मग आता आपण सुरुवात करूयात। तर मग आता आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये आपण हे शेंगदाणे फ्राय करून घेऊयात। तर त्यासाठी आपण कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून घेऊया व नंतर आपण त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घेऊयात। शेंगदाण्यांना मध्यम आचेवर व्यवस्थित परतवून घ्यायचे। फ्राय केलेल्या शेंगदाण्याची चटणी अतिशय अफलातून टेस्टी लागते व त्यामध्ये थोडंसं तेल टाकल्यावर अजून सुंदर लागते ही टेस्टी आपली चटणी। तर मग अशा पद्धतीने तुम्ही 5 ते 10 मिनिटं शेंगदाणे मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकतात आपले शेंगदाणे किती छान फ्राय होत आहेत। अशा प्रकारे शेंगदाणे फ्राय करून घेणे। तर मग फ्रेंड्स, पाहू शकतात तुम्ही मी कशी फ्राय करते। अशाच प्रकारच्या तुम्हाला अजून वेगवेगळ्या कुठल्या रेसिपी व शेंगदाणे जवसाची व दुसरी शेंगदाण्याची हिरवी मिरची चटणी पाहिजे असेल तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा। तुम्हाला जवसाची वगैरे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या पाहायला मिळतील माझ्या प्रोफाईलमध्ये। तर शेंगदाणे फ्राय करून झालेले आहेत। आता आपण त्याला 5 मिनिटं थंड करून घेऊयात व नंतर आपण डबल कढई गरम करून त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेऊ। नंतर आपण त्यामध्ये जिरं टाकून घेऊ। जिऱ्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात व जिरे व्यवस्थित फ्राय झाले की आपण त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात। लसणाच्या पाकळ्या पण आपण 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊयात। हे सर्व जिन्नस फ्राय केल्याने आपल्या चटणीला भन्नाट टेस्ट येते। हे पण 2 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेऊयात आणि नंतर आपण त्यामध्ये आपण घेतलेल्या लाल मिर्च पण टाकून घेऊ व त्यालाही व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। आता हे सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेऊयात जेणेकरून ते करपणार नाहीत। सर्व एका साईडला करून आणखी एकदा सर्व परतून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस कढईच्या बाहेर काढून घ्यायचे व ह्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचे। आता आपण हे सर्व एक मिक्सी जार घेऊन त्यामध्ये आपण फ्राय केलेले सर्व जिन्नस टाकून घेऊया। अगोदर आपण त्यामध्ये शेंगदाणे ॲड करूया थोडेसे। नंतर आपण त्यामध्ये आपण फ्राय केलेला मसाला ॲड करूया।
आता आपण यामध्ये सावकाश मसाला टाकून घेऊया। अशा प्रकारे हा मसाला त्यामध्ये टाकून घेणे। तुम्ही पाहू शकतात मी कशी टाकते, त्या प्रकारे तुम्ही हा मसाला यामध्ये टाकून घेणे। व नंतर त्यामध्ये थोडीशी कोरडी लाल तिखट टाकून घेणे। लाल तिखटला फ्राय केल्यावर फार ठसका होतो, त्यामुळे लाल तिखट आणि मीठ वरून टाकणे आणि हे सर्व जिन्नस मिक्सरचं झाकण लावून मिक्सरला फिरवून घेणे। तर अगदी कमी वेळ व कमी सामानात तुम्हाला ही टेस्टी चटणी बनवून तयार झाली आहे। तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते आपली ही चटणी। तर ही चटणी तुम्ही पोळी भाजी कशासोबत पण खाऊ शकता, तोंडी लावण्यासाठी खूप काम देते। तर चला मग आता आपण ही चटणी बाउलमध्ये सर्व करूया। व सगळ्यात फायदेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही ही चटणी 1 महिन्यासाठी स्टोअर करून पण खाऊ शकतात, बिलकुलही खराब होत नाही ही चटणी। तर मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी शेंगदाण्याची चटणी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व तुम्ही पण ही शेंगदाणा चटणी घरामध्ये बनवून नक्की ठेवा। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व अशाच प्रकारच्या तुम्हाला आणखी वेगवेगळ्या चटण्या हव्या असतील तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट द्या। तुम्हाला आणखी जवसाची, हिरवी मिरची चटणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या पाहायला मिळतील। व आणखी आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिप्यांसोबत। अजून तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा, मी तीही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवेल। माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।